नमस्कार, ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा मोर्चा निघत आहेत। या मराठा मोर्चांमध्ये लाखाने मराठा नागरिक सहभागी होत आहेत आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक प्रकारचं वातावरण निर्माण झालं आहे। त्यामुळे ठाणे जिल्ह्यामध्ये मराठ्यांचा हा मोर्चा कधी निघणार, एक मराठा लाख मराठा ही घोषणा ठाणे शहरामध्ये कधी घुमणार, या संदर्भात ठाणेकरांमध्ये देखील औत्सुक्याचं वातावरण होतं। आगामी 16 ऑक्टोबर रोजी 20 लाखांचा सहभाग असलेला मराठा मोर्चा निघणार असल्याची माहिती नुकतेच मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आली आहे। या मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी काल ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेस मराठा समाजाच्या नेत्यांबरोबरच खासदार श्रीकांत शिंदे, खासदार राजन विचारे, महापौर श्री संजय मोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळेस मुस्लिम समाज, पटेल समाज, त्याचप्रमाणे इतरही बांधवांनी या मोर्चाला पाठिंबा दिला असल्याची घोषणा करण्यात आली। त्याचप्रमाणे 16 ऑक्टोबर रोजी निघणाऱ्या मराठा मोर्चामध्ये ठाणे जिल्ह्यातून 20 लाख नागरिक सहभागी होतील अशी माहिती देखील यावेळी देण्यात आली। 3 हात नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा निघणार आहे। महाराष्ट्रामध्ये जे क्रांती मोर्चे निघत आहेत त्या निमित्ताने या ठिकाणी आज ठाणे क्रांती मोर्चाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। त्याची तारीख सर्व समाजाच्या वतीने 16 ऑक्टोबर ठरलेली आहे आणि हा मोर्चा जवळजवळ 20 लाखांचा मोर्चा असणार आहे आणि हा मोर्चा 3 हात नाक्यावरून सुरू होणार आणि तो कलेक्टर ऑफिसच्या इथे येऊन ज्या 5 मुली असतील त्या ठिकाणी निवेदन देतील आणि त्या मोर्चाचा त्या ठिकाणी समारोप होईल। ठाणे रेल्वे स्थानकावर घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमध्ये कमतरता आणण्यासाठी रेल्वे प्रशासनाने आता ठाणे रेल्वे स्थानक त्याचप्रमाणे सॅटिस परिसरामध्ये CCTV कॅमेऱ्यांची संख्या वाढवली आहे। या ठिकाणी आधी देखील CCTV कॅमेऱ्यांची नजर होती, मात्र आता ठाणे रेल्वे स्थानकाचा अधिकाधिक भाग CCTV कॅमेऱ्याच्या नजरेखाली आणण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आला आहे। काही दिवसांपूर्वी घरी जात असताना एका तोतया TCने एका मुलीला त्रास देण्याचा प्रयत्न केला होता, छेडछाड करण्याचा प्रयत्न केला होता। त्यानंतर या CCTVची गरज पुन्हा एकदा प्रकर्षाने समोर आली। आता या ठिकाणी 96 CCTVचं जाळं बसवण्यात आलं आहे। त्यामुळे महिला अधिकाधिक सुरक्षित होऊ शकतील असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे। हॅलो किड्स कंपॅनियन हेल्थ केअर फाउंडेशन आणि गोडबोले हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांसाठी कळवा परिसरामध्ये नुकताच एका वैद्यकीय शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेस ज्येष्ठ नागरिकांसाठी ब्लड शुगर, फास्टिंग शुगर, कोलेस्ट्रॉल चेकअप आणि ECG कॅम्पचं आयोजन करण्यात आलं होतं। कळवा परिसरातील नागरिकांनी या संपूर्ण कार्यक्रमाला एकच गर्दी केल्याचं हॅलो किड्सचे श्री जॉर्ज चाको यांनी सांगितलं। डॉक्टर श्रीनिवास ठाकूर यांनी यावेळेस वृद्धांनी वार्धक्यात घ्यावयाची काळजी या संदर्भात उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन केलं, तर डॉक्टर सौ ठाकूर यांनी दंतचिकित्सा आणि हृदयचिकित्सा यातील अन्योन्य संबंध यावेळेस उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना दाखवून दिले। त्याचप्रमाणे कशा प्रकारे काळजी घ्यायची याचं मार्गदर्शन देखील डॉक्टर सौ ठाकूर यांनी केलं। डॉक्टर महेश लंबाटे यांनी देखील यावेळेस ज्येष्ठ नागरिकांना अत्यंत मौलिक अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं। आज हेलो किड्स और कंपनी हेल्थ केयर और गोडबोले हॉस्पिटल की तरफ से हमने ये कैंप यहाँ पर ऑर्गेनाइजेशंस किया है स्पेशली फॉर द सीनियर सिटीजन्स। गोडबोले हॉस्पिटल जो ठाणा में है, जो कि कार्डियक केयर के लिए बहुत ही फेमस है, तो उनसे टाई अप करके हम लोगों ने हेलो किड्स और कंपेनियन हेल्थ केयर फाउंडेशन ने ये एक सीनियर सिटीजन्स के लिए केयर सेंटर के लिए ये कैंप रखा है, जिसमें फ्री चेकअप है आज, जिसमें कि CBC, फास्टिंग शुगर, कोलेस्ट्रॉल, ट्राइग्लिसराइड जिसको लिपिड प्रोफाइल बोलते हैं वो, और ECG, ये सभी चीज़ें जो है ये एक साथ की जाती है। आणि दर महिन्याला प्रोग्राम असतात। सो डॉक्टरांचे वेगवेगळ्या आजारांवरचे सल्ले असतात, त्यांचे काहीतरी मेडिकल टेस्ट असतात। ते आज त्याच टेस्टसाठी इथे सगळे जमलेले आहेत आणि सगळे त्याच्यामुळे आम्ही खुश आहोत। वी आर व्हेरी हॅपी फॉर दिस। या आणि इतर बातम्या मात्र एका छोट्याशा जाहिरातीनंतर।
To do the DTH recharge immediately, just click on TJSP Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN. And it's transferred. बॅरॉन मेल स्टुडिओचा लगसराई धमाका 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 022-2530-4837. बॅरॉन मेन स्टुडिओ. महाराष्ट्रीयन उद्योजकांची संघटना असलेल्या सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या ठाणे चॅप्टरच्या वतीने नुकताच उद्योजकांसाठी 1-to-1 कॉन्क्लेव्हचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून TJSBचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सुनील साठे, डॉक्टर सुहास नांदुर्डीकर, श्री संतोष कामेरकर आदी मान्यवर उपस्थित होते. सॅटर्डे क्लब ठाणेचे अध्यक्ष विवेक खेराडे, सचिव जिग्नेश पारिक आणि खजिनदार कपिल चौधरी यांच्या संकल्पनेतून या 1-to-1 कॉन्क्लेव्हचं आयोजन करण्यात आलं होतं. उद्योजकांना एकमेकांचा व्यवसाय समजावा आणि त्या माध्यमातून व्यवसाय वृद्धी व्हावी या हेतूने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस बोलताना श्री सुनील साठे यांनी व्यावसायिकांसाठी बँकेच्या वतीने उपलब्ध असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. मराठी उद्योजकांनी व्यवसाय वाढीसाठी बँकांशी उत्तम व्यावसायिक संबंध राखण्याचा सल्ला देखील यावेळी श्री साठे यांनी दिला. इव्हेंट कमिटीचे अध्यक्ष श्री शेषगिरी गोसावी, नितीन बोरसे, स्वप्नेश दीक्षित, दिनेश चव्हाण आणि श्री राज नांदगावकर यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महत्त्वाचं योगदान दिलं. अर्थसंकेत नवोद्योजक पुरस्कार सोहळा आगामी 27 तारखेला आयोजित करण्यात आला असल्याची माहिती अर्थसंकेतचे श्री अमित बागवे यांनी दिली आहे. मुंबई येथील महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या डहाणूकर सभागृहात 27 सप्टेंबर 2016 रोजी संध्याकाळी 6 ते रात्री 8 या वेळात ATC कार्गोचे व्यवस्थापकीय संचालक आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष श्री शंतनू भडकमकर, सेंट एंजल्स ग्रुपचे अध्यक्ष श्री राजेश अथायडे आणि कस्टमचे ॲडिशनल कमिशनर श्री मिलिंद लांजेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे. मुंबईतील श्री किरण खोत यांना नवोद्योजक नाविन्याचा ध्यास, सौ सुप्रिया पाटणकर यांना नवोद्योजक महिला, शर्मिला पवार यांना नवोद्योजक व्यावसायिक गुंतवणूकदार, कुमारी तेजस रेळेकर यांना नवोद्योजक विद्यार्थी, कुमार वैभव बागुल याला नवोद्योजक लढाऊ बाणा या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. सावंतवाडीचे श्री सुमित भोसले यांना नवोद्योजक भांडवल आणि नफा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तर पुण्यातील श्री चैतन्य इंगळे पाटील यांना सर्वोत्कृष्ट नवोद्योजक व्यवसाय आणि श्री सुहास फडणवीस यांना नवोद्योजक रोजगार निर्मिती या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. नाशिक येथील श्री वैभव अरुण पवार यांना नवोद्योजक लढाऊ बाणा, तर श्री विजय शांताराम जाधव यांना नवोद्योजक सामाजिक पुरस्कार जाहीर झाला आहे. वर्ष 2010 आणि त्यानंतर सुरू झालेले व्यवसाय यांना यात प्राधान्य देण्यात येत असल्याची माहिती देखील या निमित्ताने श्री अमित बागवे यांनी दिली आहे. किटी चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा हृदय रुग्णांसाठी एक अनोखी भेट, केअर वेलनेस EECP सेंटर. हृदय रुग्णांना वरदान ठरणाऱ्या EECP थेरपीद्वारे अँजिओप्लास्टी आणि बायपास टाळा. केवळ 1 महिन्यांची थेरपी. USA FDA प्रमाणित अत्याधुनिक उपकरणाद्वारे मिळवा सुदृढ हृदय आणि आनंदी जीवन. केअर वेलनेस EECP सेंटर. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो.
शिवसंग्राम संघटनेचे ठाणे शहर अध्यक्ष श्री रमेश आमरे यांचा वाढदिवस अतिशय उत्साहाने साजरा झाला. श्री रमेश आमरे यांनी गेल्या काही वर्षांमध्ये घोडबंदर रोड परिसरामध्ये आणि माजीवाडा परिसरामध्ये सामाजिक कार्याच्या माध्यमातून स्वतःचा असा चाहता वर्ग निर्माण केला आहे. श्री रमेश आमरे हे गणेशोत्सव त्याचप्रमाणे नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचत असतात. या भागामध्ये सामाजिक कार्य देखील आमरे यांनी मोठ्या प्रमाणात घडवून आणलेलं आहे. श्री आमरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. गणेशोत्सव म्हटला की 10 दिवसाचा गणेशोत्सव आपल्या प्रत्येकाच्या डोळ्यासमोर येतो. मात्र अनेक गणेश भक्त असे आहेत की ज्यांच्या घरी 21 दिवसाचा गणेशोत्सव अतिशय धूमधडाक्यात साजरा करण्यात येतो. खारेगाव परिसरामध्ये विशेषत्वाने अशा प्रकारचा गणेशोत्सव साजरा होतो. खारेगाव परिसरातील नगरसेवक श्री उमेश पाटील यांच्या निवासस्थानी देखील दरवर्षी अत्यंत भव्य दिव्य प्रमाणामध्ये अत्यंत उत्साहाने हा संपूर्ण उत्सव साजरा होतो. 21 दिवस हा उत्सव साजरा होतो. काल या उत्सवाचा सांगता समारंभ संपन्न झाला. या निमित्ताने गणेश विसर्जन मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या मिरवणुकीमध्ये शिवसेनेचे उपनेते श्री दशरथ पाटील, नगरसेवक श्री उमेश पाटील, उपमहापौर श्री राजेंद्र साप्ते, स्थायी समिती सभापती श्री संजय वाघुले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820942420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.